जिल्हा संपादक हमीद शेख रावेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी करणाऱ्या 4 सराईत गुन्हेगारांना मध्य प्रदेशातील नारायणगड येथून अटक केली आहे। 19 मार्च 2026 रोजी रावेर येथील रामबाग कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेले दिलीप पाटील यांच्या घरी ही चोरी झाली होती। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी खिडकीचे गज बॅटरीवर चालणाऱ्या कटर मशीनने कापून घरात प्रवेश केला होता। या घटनेत फिर्यादी यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2,98,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याने रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी नाल्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते। या तांत्रिक माहितीच्या आधारे रावेर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। खात्रीशीर माहितीच्या आधारे अशी टोळी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सक्रिय असल्याचे समोर आले। याच टोळीला नारायणगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दुसऱ्या एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती। रावेर पोलिसांनी या माहितीची खातरजमा करून गणेश उर्फ गणपत पितादितिया वय 28 राहणार रणजितगड जिल्हा अलिराजपूर, कैलाश पितादितिया वय 50 राहणार रणजितगड जिल्हा अलिराजपूर, छोटू पिता रेवसिंह राहणार नरवाली पोलीस स्टेशन तांडा जिल्हा धार आणि दिनेश लक्ष्मण अनारे वय 23 राहणार भिलवंती जिल्हा धार या 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, समाधान ठाकूर, रवींद्र महाजन, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि सुकेश तडवी यांनी केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत।